अफजलखानाच्या वधाचा शिवप्रताप ऐकवणार आहे. ऐका तर. थंडुभीनी नादल्या, नौवती कडाडल्या, दिशा दिशा थरारल्या. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. वाकून आदिलशा तो प्रचंड खान निघे तेथुनी, हादरली धरणी यमशेषाही शहारला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. खान चालला पुढे अफाट सैन्य मागुती, उंच हत्ती पालख्यानी रांग लांब लांबती. तोळ धाड ही निघे स्वतंत्रता गिळायला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. तुळजापूरची भवानी माय महान मंगला, दैत्यास अदमखा राहुळात पोचला. मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. श्रवणी तप्त तैलसे वास रुक्त पोचले, रक्त तापले करात खड्ग सिद्ध जाहले. मर्दण्यास कालियास सिद्ध जाहला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. सावधान हो शिवा वैर्याची रात्रही, काळ येतसे समीप साधतूच वेळही. देऊली बडी अजासतोषवी भवानीला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला. झेप घेऊनी उठे वीरभद्र कळूनी, हुतांत काळ तो निघे रुद्र शंख फुंकुनी. गर्जल्या काळी भेडी धुमधुमी नादल्या, मर्दिन सैन्य सिंह चालला. यवन हत्ती मर्दिन सैन्य सिंह चालला, सैन्य सिंह चालला. सज्ज होऊनी सशस्त्र वीरचा लारणी, भक्ती शक्ती एक वटुनी मायमनी पूजुनी. हे भवानी आज दे वज्र कवच कुंडला. यवन हत्ती मर्दिन सैन्य सिंह चालला, यवन हत्ती मर्दिन सैन्य सिंह चालला, सैन्य सिंह चालला. खान हासला मनी शिवा समोर पाहुनी, राख्य प्राण वेरीला मिठी अजस्त्र मारुनी. चाहला कट्यारवा विष्णू सर्प दंशला, चाहला कट्यार विष्णू सर्प दंशला. बगल देव निशणात मगर मिठी तोडली, वज्रमुखी उघडू नी वागनखे खुपसली. चित्कारत या अल्लाह, चित्कारत या अल्लाह. खान लोळला. केसरी गुहे समीप मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला. तृप्त जाहली भवानी यवन रक्त प्राशुनी, कुमली गर्जन हर हर महादेव त्रिभुवनी. हिंदू हे अजिंक्य आज धुच्य कडाडल्या, हिंदू हे अजिंक्य आज धुच्य कडाडल्या. केसरी गुहे समीप मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला. धन्यवाद. हाय हॅलो नमस्कार. प्रिया पारकर हिथं गुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण माझ्या छोट्याशा मित्राला भेटणार आहोत, तर त्याच्याकडून आपण आधी त्याची माहिती जाणून घेऊयात. हॅलो. हाय. हॅलो. तुझं नाव सांग. कैवल्य केतन कुळे. ओके. किती वर्षाचा आहेस तू? 6. 6 वर्षाचा आहे. अरे कितवीत आहेस? पहिलीत. पहिलीत आहेस. व्हेरी गुड. काय काय करायला आवडतं तुला? मला मी गाण्याच्या क्लासला सध्या जातो. ओके. आणि गाणे
बघतो. अरे वा. त्याच्यामध्ये मला खूप मजा येते. ओके. तुला तुझ्या आवडीने तू जातो ना, की आई बाबा फोर्स करतात की कैवल्य जाच? नाही ना? नाही. तुला आवडतं म्हणून तूच गातो? ओके. मला आता काहीतरी गाऊन दाखवशील? चालेल. काय म्हणणार आहेस तू आता? मला चहाचा पोवाडा येतो. ओके. बरं, मग तो म्हणून दाखव. पसरला चहा चौकडे, आ आ, आ, हे पसरला चहा चौकडे, रिकामी नाही खेडे, लागतो चहा सर्व लोकास, चहा वाचून गे नाघास, चालला जाईत सर्व शरीर, सजी जी जी चालला जाईत सर्व शरीरा, सजी जी 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 जी, अपौष्टिक दूध नावडे, अपौष्टिक दूध नावडे, हृदय भडभडे, चहा पुढे, तानी मुलं चहासाठी रडतात, चहा म्हटला की आ करतात, चटकला गली चहा पिण्यास, जी 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 चटकला गली चहा पिण्यास, जी 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 जी. अरे वा, मस्त. हे कोणी शिकवलं तुला? हे माझ्या बाबांनी मला शिकवलंय. ओके. आणि मग मम्मी तुला काय शिकवते? मम्मी गोष्टी सांगते. कोणाच्या गोष्टी सांगते मम्मी? माझ्याकडून काही बोलायचं असेल, काही असेल तर माझ्याकडून ते बायहार्ट करून घेते. ओके. काय म्हणजे काय बायहार्ट करून घेते? म्हणजे कोणाबद्दल? पोवाडे, ओके. गाणी ओके. हे सगळं पाठ करून घेते. ओके. शिवाजी महाराजांचे पोवाडे वगैरे तुला येतात? शिवप्रताप तू म्हणतोस. मी आलीये तुझ्या एका प्रोग्रामला. तू खूप छान म्हटलं. सगळ्यांनी खूप तुझं कौतुक केलं होतं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या. आवडतं तुला हे सगळं? आणि काय काय आवडतं? शाळेत जायला आवडतं? हा. की बळजबरी मम्मी पाठवते शाळेत? नाही, तुला आवडतं ना? शाबास. आवडतं, पण मी सिनियरला होते तेव्हा इतका जास्त नाही अभ्यास. थोडासा आता थोडासा वाढला, म्हणजे आता हातदुखीसारखा अभ्यास अजून वाढला. सिनियर मध्ये तू छोटा होतास. आता तू मोठा मोठा होतोय, तर तुझा अभ्यास पण वाढणार. पण तू खूप बारीक आहे कैवल्य. तू खातो पितोस की नाही? मम्मी जे देते भाज्या वगैरे ते सगळं खातो? हा, पण कारल्याची भाजी मला नाही आवडत. हा, कारल्याची नाही, पण बाकी सगळ्या तू भाज्या नसशील खात. तू काहीतरी चीटिंग करत असशील, म्हणून तुझ्याकडे ताकद नाहीये. आता मला एक प्रॉमिस कर आधी, की मी मम्मीने माझे जे सांगेल ते मी सगळं खाईल आणि मी स्ट्रॉंग बॉय होईल. नक्की होशील? आणि मग तुझे हात नाही दुखणार. तू व्यवस्थित खाल्लं, फळं खाल्लीस, दूध प्यायलास, किंवा मम्मी जे सांगेल ते खाल्लंस ना सगळं, भाज्या फळं, चपाती भाकरी, की मग तुला काहीच तुझे हात दुखणार नाही आणि तू छान अभ्यास करशील. आता मॅथ्सचा लास्ट पेपर होता. ओके. त्यासाठी टीचरने सोपा आणि लास्ट सोपा पेपर दिलेला. हा, टीचरने सोपा पेपर दिला म्हणजे काय? तू छान अभ्यास केला होता. मम्मी पप्पांनी तुझ्याकडून करून घेतला होता अभ्यास, त्यामुळे तुला तो छान गेला, हो की नाही? तुला येत होतं ना सगळं त्यात? मॅथ्सचे 8, 9, 10 इथपर्यंत नाही. 9 आणि 8चे टेबल मला नाही येत होते. मला 7 पर्यंत येतात. बरोबर आहे. मग 7 पर्यंत शिकवलंय ना शाळेत? हा. हा, मग 7 पर्यंत नाही, 5 पर्यंत आम्हाला शाळेत शिकव, पण मला 7 पर्यंत येत. हो, व्हेरी गुड. म्हणजे तू किती हुशार आहेस बघ, की तुझा मम्मी आणि पप्पांनी तुझ्याकडून पाठ करून घेतलं आणि तू ते पाठ पण झालं तुझं बरोबर. तुला समजतं ते बरोबर. 6चा टेबल मी गावी गेलेला हम्म. आणि 7चा टेबल मी इकडे येऊन गेले. ओके. आणि ना मला तुझी एक गावची गोष्ट पण माहितीये. जसं तुला अभ्यास करायला आवडतं, खेळायला आवडतं, हो की नाही? आणि गोष्टी गाणी म्हणायला किंवा मम्मी पप्पांकडून ऐकायला पण आवडतं, हो ना? आणि तसंच तुला गावी राहायला पण खूप आवडतं. गावावरून निघताना परत तू रडतो म्हणे. नाही, मी एकदा बघितलं होतं तुला. हा, पण आई बाबा जातात तेव्हाच रडतो मी. मुंबईला येतात आणि जेव्हा जातात तेव्हा. हो. पण आज नाही रडलो. आता तू कारण- स्ट्रॉंग होतोय ना, आणि त्यांना पण तिथे काम आहेत ना, म्हणून ते जातात. उगाच तोडून थोडी जातात तुला, हो की नाही? आता कोकणात तुमचं गावी शेत आहे, मग तिथे पण पाहिजे ना सगळं लक्ष द्यायला, म्हणून जातात ना आई बाबा. हा, कारण आमच्याकडे कुत्री बित्री जास्त असतात, त्यासाठी त्यांना बघण्यासाठी जातात. बरोबर आहे. नाहीतर आपल्या कोंबड्या खाल्ल्या तर कसं होणार? आणि मग कुत्र्यांना पण, आणि मग आपल्याला अंड कसं मिळणार? बरोबर आहे, अंड कसं मिळणार? त्या कुत्र्यांना पण जेवण दिलं पाहिजे. त्यांना जेवण दिलं की मग ते आपले
कोंबड्या नाही खाणार, मग ते लक्ष ठेवायला लागतं ना त्यांना. पण त्यांची शिकार फक्त प्राण्यांना खायची असते, म्हणजे ओके. मांजरी उंदरांना खातात, बरोबर आहे. कुत्रे कोंबड्यांना खातात. ओके, हे ऍडिशनल ज्ञान मिळत आहे हा मंडळी आपल्याला. हा बरोबर आहे. जे छोटे असतात त्यांना छोटी शिकार मिळते. ओके, कोंबड्यांना दाणे आणि किडे कीटक खायला आवडतात. व्हेरी गुड. मस्त, तुला खूप सारी माहिती आहे रे. त्यांना बुद्धिबळाचा खेळ सुद्धा खेळता येतो. बरोबर आहे. तुझे हे एवढं सगळं करतोय ना, त्याच्यावरनं मी समजू शकते की तुझी बुद्धीचा उच्चांक किती आहे तो, हो की नाही? आणि शिवाजी महाराजांची गोष्टी, पोवाडे म्हणायला, शिवप्रताप म्हणायला तुला आवडतं. तर मग तुला लहानपणी मम्मी पप्पांनी काय काय गोष्टी सांगितल्या शिवाजी महाराजांबद्दल, मग ते तुला आवडायला लागलं? आवडतात. त्यासाठी मी महाभारत मी आता पहिल्यांदा ऐकतो, पण खूप वर्ष झाली, त्यासाठी मला आवडलं, त्यासाठी मी आता रोज बघतो ते. अरे वा, मस्त. मग आपल्या ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत त्या तुला सांगतात सगळेजण, घरातली मंडळी, आणि मग ते तुला आवडतं ऐकायला? नाही, पण मला महाभारत आणि ह्याच्यामधल्या गोष्टी ना सांगत ते म्हणजे प्राणी पक्ष्यांच्या अशा गोष्टी सांगतात. ओके, सगळं बरोबर आहे ना. आता तू छोटा आहे, तू जसा मोठा होणार सगळ्याच क्षेत्रातलं, सगळ्याच ठिकाणचं तुला ज्ञान मिळायला हवं ना. मग आपले मम्मी पप्पा करतात ते बरोबर असतं सगळं. मग तू ऐकतोस ना त्यांचं सगळ्या गोष्टी, हट्ट करतोस? आई बाबांचं समोर करतो. बरोबर आहे. आई बाबा म्हणजे आजी आजोबा, आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आजी आजोबा कशी लाड करतात. आणि मम्मी पप्पा काय उगाच नाही तुझे लाड नाही करत असं नाहीये, कारण आजी आजोबा आई बाबा लाड करतात ना, मग थोडंफार मम्मी पप्पांनी स्ट्रिक्ट राहायला पाहिजे ना. आणि ते तुझ्या चांगल्यासाठी असतं. कधी आपल्या घरातले ना आई बाबा मम्मी पप्पा जे सांगतात ना ते आपण ऐकायचं असतं, कारण ते मोठे असतात ना, त्यांना जास्त कळतं ना, हो की नाही? आणि तुला काही प्रश्न असेल तर तू त्यांना विचारायचं की तुम्ही असं का सांगतायत, असं का म्हणतायत, ते तू विचारतोस? एक प्रश्न तर मी सारखा विचारतो, की तुम्ही असं 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 कशाला करतात. तो प्रश्न असं म्हणजे काय? म्हणजे त्यांच्या ऑफिस मध्ये ना काहीतरी गंमती होतच असतात, त्यासाठी ते असं तसं काहीतरी करतच असतात. हो बरोबर आहे. तो प्रश्न तर मी त्यांना विचारतच नसतो. पण काय होतं माहिती, आता तू छोटा आहेस ना, मग ऑफिसचे प्रश्न आता तुला सांगून कशाला ते टेन्शन देतील ना, म्हणून नाही सांगत. जसं तू मोठा होशील ना, तुला समजायला लागेल ना, तेव्हा मम्मी पप्पा शेअर करणार तुझ्या बरोबर की काय झालं आज आमच्या ऑफिसमध्ये. आता त्यांनी सांगितलं की बाबा मॅथ्सचा असा असा मोठा प्रश्न झाला, किंवा असं असं काहीतरी वाद झाले आमचे ऑफिसमध्ये, किंवा आमच्या बॉसने आम्हाला हे काम दिलंय. ते तुला कळणारच नाही ना काम आता काय आहे ते. तू जसा मोठा होशील तसं कळेल ना तुला, मग तेव्हा तुला सांगणार. बरोबर आहे. आणि तुझ्या छोट्या मित्रांना काय सांगशील तू? हे आपले सगळे मित्र मैत्रिणी बघतायत आपल्याकडे. आजपासून सगळ्यांनी आपल्या मम्मी पप्पांचं ऐकायचं, जे देतील ते खायचं. ते कारलं नाही खाल्लं तरी ते कडू असतात. कारलं सांग, मी मोठा झाला की कारलं खाणार. मोठा झाल्यावरती कारलं कांदा हे सगळं खाणार. ओके. अभ्यास केला पाहिजे, खेळलं पाहिजे, फळं खायला पाहिजे, पिझ्झा बर्गर नाही खायचा. तसं तर मला पिझ्झा नाही आवडत. अच्छा, बरोबर आहे, कारण तुझी मम्मी इतकं छान छान बनवते घरात जे. मला बर्गर सुद्धा नाही आवडत, आणि मला समोसाची आतमधली भाजी सुद्धा नाही. तू म्हणतोयस की थोडा अभ्यास केला की तुझा हात दुखतो, तू सगळं खाल्लंस तर ते नाही दुखणार. मग हळूहळू तू सुरुवात करशील ना खायला सगळ्या गोष्टी, आणि मग एकदम स्ट्रॉंग व्हायचं. शिवाजी महाराजांच्या अंगात केवढी ताकद होती ना. हा, पण मला त्यांच्या गोष्टी सांगायला खूप आवडतं. हो, मग त्यांच्या गोष्टी सांगायला आवडतं. बरोबर आहे. मम्मी पप्पा तुला सांगतात त्यांनी काय काय केलं आहे, शारीरिक मेहनत, व्यायाम काय केलंय, खात पीत काय होते ते, हे पण तुला सांगितलंय ना. मग तसं तू खाल्लं की तू पण त्यांच्यासारखं स्ट्रॉंग होशील. खाणार ना मग आता, आणि स्ट्रॉंग होणार. आता यापुढे बोलणारच नाही की हात दुखतात. जेवढा अभ्यास देऊ दे, मी नक्की करेन. करशील ना? ओके, व्हेरी गुड. कैवल्य, तू माझ्याबरोबर खूप छान गप्पा मारल्या. तुला आवडलं हे सगळं? अजून काही बोलायचंय तुला? मला सांगायचं होतं एकच, की
तुमच्या सोसायटी मधल्या लोकांना सुद्धा सांगा की मोबाईल नाही बघायचा. ओके, ठीक आहे. हे आहे ना इंटरव्ह्यू आजचा, हे सगळे जगभर सगळीकडे बघणार आहेत. मग त्यांना आपण सांगायचंय की उगाच स्क्रीन टाइम जास्त ठेवू नका. माझे पप्पा सुद्धा बघतात. पप्पा बघतात. ओके. आता मी मॅडमला नाव सांगणार आहे, कारण मॅडमने आधीच सांगितलेलं की जो तुमच्या घरातला मोबाईल बघेल आणि तुम्ही त्याचं नाव ना सेव्ह करीन सगळ्यांनी टीचर आणि ओके. मीटिंग ठरवीन सगळं. शाबास, व्हेरी गुड. आता पप्पांचं नाव सांगच हं. पण पप्पा आता घाबरलेत माझ्या मते. तू सगळ्यांसमोर सांगितलंय ना, आजपासून पप्पा बघ बिनकामचा मोबाईल हातात घेणारच नाही. त्यांचं जे ऑफिसचं काम असेल ना तेव्हा फोन हातात घेणार. आणि जेवताना सुद्धा मोबाईल नाही बघायचा आणि वेस्टिंग फूड सुद्धा नाही करायचं. व्हेरी गुड, शाबास. खूप शहाणा मुलगा आहेस तू. अजून काय सांगायचंय? एवढं बस. ठीक आहे, मग मी आता तुझ्या मम्मी पप्पांशी बोलू. चालेल, थँक्यू. दीप्ती आणि केतन कैवल्याचे हे आई बाबा आहेत. दोघांनाही तुम्हाला नमस्कार. नमस्कार. आता हा जो दिव्य मुलगा तुम्ही घडवलेला आहे त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या की तुमच्या कधी लक्षात आलं की ह्या गोष्टींची त्याला आवड आहे किंवा तुमच्या घरात ती काही परंपरा आहे का? धन्यवाद. पहिली गोष्ट तुमच्या या चॅनलवर आम्हाला बोलवलं. आणि म्हणायचं गेलं तर ऍक्च्युली आमच्या घराण्यामध्ये म्हणजे संगीताची आवड आहे. बरोबर. काही ठराविक लोकांना आहे, वडिलांना पण होती, माझे काकाही आता संगीतामध्ये आहेत. अच्छा. तर थोडीशी परंपरा आहे. आम्हाला संगीत फार आवडतं आणि आम्ही अध्यात्माला पण बसणारी माणसं आहोत. ओके. अध्यात्मामध्ये आहोत. त्याच्यामध्ये असं झालं की ज्या वेळेला लग्न झालं सगळं, ज्या वेळेला हा गर्भाशयामध्ये होता बरोबर. त्यावेळेला दीप्ती अध्यात्मामध्ये जायची आणि तिथे तिला श्रवणाचा भाग होता पूर्णपणे. आणि कसं असतं, जे आपण कधीतरी मी पण ऐकलं होतं की गर्भाशयावर संस्कार जे होतात त्यावेळेला तुम्ही जर ग्रंथ किंवा हे ऐकलं तर एक वेगळाच अनुभव तुम्हाला नंतर बघायला मिळतो. नक्की. आणि त्याचा प्रत्यय आम्ही आता प्रत्यक्षात घेतोय. बरोबर. कारण ते जे ऐकलं त्याला एवढी अध्यात्माची आवड आहे की ज्या वेळेला आमच्या घरी पूजा होतात, गणपतीची स्थापना होते किंवा इतर गोष्टी होतात, त्यावेळेला तो एकाग्र याच्याने चित्ताने बसतो. जसे आम्ही बसतोय त्याप्रमाणे बसतो तो. आवड आहे, एकाग्र आवड आहे. चित्ताने. अध्यात्माची फार आवड आहे. आणि त्याचं रिझन हेच आहे की त्याच्या ते कानावर पडलं, त्याचे श्लोक सगळे जसे आम्ही करून घेतोय त्या पद्धतीने, गणपती स्तोत्र असू द्या, बाकी हिने काही श्लोक करून घेतले तिथं, बरोबर. सगळे त्याचे व्यवस्थित पाठांतर त्याचं चांगलं असल्यामुळे ते व्यवस्थित हे होतं. आणि तिथून थोडीशी संगीताला आवड निर्माण झाली त्याला. बरोबर. आणि त्याचं पाठांतर चांगलं आहे. त्याला आम्ही बघितलं की ह्याला जर थोडी आपण मेहनत घेतली, ऍक्च्युली हा दृष्टिकोन माझ्या बायकोच आहे, जे आहे ते सांगतो. बरोबर. कारण त्याचा आवाज जो ज्या वेळेला, कारण मला थोडंसं संगीताचं हे असल्यामुळे त्याचा आवाज जो आहे तो डाऊनला आहे, पण तरी पण आम्ही प्रयत्न केले की म्हटलं सर आपण बघूया. आणि त्याच्यात कसं, ज्या वेळेला आपण मुलांना काहीतरी वेगळी संधी देणार नाही तिथपर्यंत त्यासाठी काही असं वेगळं क्षेत्र पण ओपन होणार नाही. बरोबर. म्हणून आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आपण त्याला पाठवूया. आणि अशा बरोबर. पद्धतीने सुरुवात झालेली आहे. खूप छान. आणि मागच्या प्रोग्राम मध्ये मी बघितलं होतं जवळजवळ 4 मिनिटं आणि काही सेकंदाचं शिवस्तुती त्याने जी गायली ना, ती सलग तो इतकी छान गायली आहे, 1 सेकंद सुद्धा अडखळला नाही किंवा आता पुढे काय बोलू किंवा डेअरिंग नाही त्याच्यात, असं नाही. जे त्याला उभं केलं होतं त्याने शेवटपर्यंत स्टेज मस्त गाजवून टाकलं. तर त्याचं पाठांतर म्हणजे तुम्ही त्याला एखादी गोष्ट स्टोरी आधी सांगतात का आणि मग त्याच्यावर पुढे? हो, ह्याचं ऍक्च्युली क्रेडिट माझ्या बायकोला जातं, कारण ती फार मेहनत घेते त्या गोष्टीसाठी. बरोबर. माझं आहे बॅकिंग आहे, पण त्याच्यावर मेन मेहनत ती माझ्या बायकोची आहे. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे स्टेज फिअर जे आहे ना, ते स्टेज फिअर काढण्याचं काम आम्ही स्पेसिफिकली केलेलं आहे. कारण आता तुम्ही माझ्या वडिलांना भेटला नाही, जर तुम्ही ते भेटलात तर ते एवढं वेगळं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी पहिल्यापासूनच आम्हाला सांगितलंय ते तर स्टेज त्यांचं तर वेगळंच आहे, म्हणजे फार छान आहे वक्तृत्व, तुम्ही ऐकलं तर. आणि ते जे स्टेज फिअर आहे ना, ते माझ्याकडे पण नाही, हिच्याकडेही नाही, तर ह्याच्याकडेही ते नसावं असं आमचं हे होतं. ओके. म्हणून हे घेतलेलं एक इनिशिएटिव्ह होतं असं आहे. म्हणून त्याला प्रत्येक इव्हन आम्ही सांगितलं प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. नंबर येणं न येणं ते बरोबर सगळं तुमच्या मेहनतीवर आहे, पण तुम्ही पहिलं उभं राहणं गरजेचं आहे, लोकांना फेस करणं गरजेचं, तुम्हाला तुमचे विषय मांडता आले पाहिजे. बरोबर. ह्यापासून ही सुरुवात झालेली आहे. खूप छान. म्हणजे ना, लहानपणापासून आपण म्हणतो की बाळकडू दिलं पाहिजे आहे आणि त्याचा खरंच लहानपणी ज्या गोष्टी केल्या जातात, संस्कार म्हणा किंवा सांगितल्या जातात,
त्या अगदी आयुष्यभर मुलांच्या लक्षात राहतात. तर ही एक फार छान गोष्ट आहे. बरे, पण आता तुम्ही म्हटलं तुम्हाला की स्टोरी तुम्ही सांगतात आणि मग पोवाडे म्हणा किंवा शिवस्तुती ऐकून त्याला किती वेळा साधारण तू दीप्ती शिकवतेस ते, किंवा दिवसभर घरात तू जेव्हा तुझं ऑफिस टायमिंग व्यतिरिक्त तू पण म्हणत राहते का ते, की जेणेकरून त्याच्या कानावर पडेल? याची मला सुरुवात सांगायला आवडेल की नक्की, त्याला नक्की. म्हणजे त्याला पाठांतर त्याचं होतंय हे आमच्या कधी लक्षात आलं आणि कसं. ह्याचा जन्म आहे 2020चा, म्हणजे लॉकडाऊन लागलं होतं आणि 7-8 महिन्याचा झाला ना तर मुंबईमध्ये सगळंच बंद होतं, बाहेर फिरायला नाही, कोणाशी संबंध नाही. बरोबर. आणि ती वर्ष अशी असतात ना की मुलांच्या ग्रोथची वर्ष आहेत ती. जेवढं त्यांना तुम्ही एक्सपोजर द्याल तेवढी ती खुलतात, त्यांचं बोलणं वगैरे तिथून सुरू होतं. बरोबर. सो आम्ही तेव्हा निर्णय घेतला, माझं वर्क फ्रॉम होम होतं आणि मला पॉसिबल होतं आणि सगळ्यांना इनफॅक्ट ह्यांना पण वर्क फ्रॉम होम अलाउड झालं. हो. 1 वर्ष ह्यांनी पण वर्क फ्रॉम होम केलं, मीही वर्क फ्रॉम होम केलं. लकीली आमच्या गावी मला तो प्रॉब्लेम आम्ही सॉर्ट आउट करून घेतला आणि आम्ही गावी मूव्ह झालो. बरोबर. मी ऑलमोस्ट त्याला घेऊन 2-2.5 वर्ष गावी राहिले. अच्छा. तर तिथे एक गोष्ट चांगली अशी झाली की गावी कसलंच फिअर नव्हतं, करोना वगैरे कसलंच फिअर नाही. बरोबर. त्याला खूप छान एक्सपोजर मिळालं. म्हणजे माझे मोठे सासरे आहेत, माझे सासरे आहेत, आई वडील असं आहेत, कुटुंब सगळे एकत्र कुटुंब. हा एकत्र कुटुंब आहे आमचं गावी. सो त्यांच्या बरोबर राहून राहून ना तो नकळत बऱ्याच गोष्टी असं असायचं आणि त्याच्यामुळे त्याला बोलायची सवय लागली. मग तो बरोबर. लवकर बोलायला लागला, फार बरोबर. म्हणजे फारच लवकर बोलायला लागला. तो 8-9 महिन्याचा असल्यापासून बोलायला लागला बरोबर. आणि हळूहळू त्याचं बोलणं इतकं वाढलं की अरे हा खूपच बोलतोय. मग या बोलण्याला कुठेतरी चॅनलाइज केलं पाहिजे ना, म्हणजे अगदी बरोबर. वायफळ बडबड पण नको. बरोबर. तर त्या थॉट मधून आम्ही थोडं असं विचार ह्याला काहीतरी चांगलं पण बोलायला लावलं पाहिजे असं. बरोबर. रात्री झोपतानाच्या श्लोकापासून मी सुरुवात केली होती. बरोबर. म्हणजे आपण रात्री झोपताना एक त्रिकाल संध्येचा एक भाग म्हणून आम्ही कृष्णाय वासुदेवाय एक श्लोक आम्ही म्हणतो. बरोबर. तर त्या श्लोकापासून मग रात्री झोपताना आपला वेळ असतोच ना हो. झोपवताना. बरोबर मग आहे. ते तेव्हा आणि तो ऑलमोस्ट 2 वर्षाचा असताना ते श्लोक पूर्ण पाठ झालेला त्याचा. अरे वा. हा. आणि त्याच्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला, ते महत्वाचं म्हणजे आहे. नकळत पालकांनी गोष्टी पुढाकार घेणं गरजेचं कारण आहे. आमचं सगळं कुटुंब अध्यात्मामध्ये आहे. हो. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीची सवयच आहे. सकाळी उठल्यापासून नामस्मरणात ते शेवटपर्यंत बरोबर आहे. असं आहे. मग तो एक आमच्या एक रुटीनचा भाग झालेला आहे. बरोबर. ते सगळ्यात महत्वाचं. नाही तर आज कसं सगळ्यांना सगळं येत असून कोणी पुढाकार घेत नाही किंवा वेळ काढत नाही. पण तुम्ही ती एक गोष्ट छान, की त्याच्या बडबडीला काहीतरी एक छान रस्ता द्यावा म्हणून तुम्ही ते खूप एक छान. हा. आणि त्याचा पहिला पोवाड्याचं मला सांगायला आवडेल. म्हणजे एकदा त्याने कुठेतरी ऐकलं, मग त्यांना म्हणजे तो ऑलमोस्ट तेव्हा झाला होता 2.5-3 वर्षाचा. तर तेव्हा कानावर पडलं तर हा पुन्हा सांगायचा, मामा मला परत ऐकायचं. ओके. मग तो जो आम्ही शिवाजीराजे भोसले बोलतो मूवी मधला जो पोवाडा आहे तो तिने Okay. बऱ्याच वेळा ऐकला. नंतर कळलं की तो आपोआप गुणगुणतोय. अरे वा. म्हणजे मी त्याच्यासाठी त्या पहिल्या पोवाड्यासाठी मी काही जास्त एफर्ट्स घेतले नाही. ते कधी अच्छा. लावून दिलं पण बरोबर त्याला आहे. ते पूर्ण पाठ झालं. वा वा. म्हणजे छान. पूर्ण त्याचं तेव्हा मला कळलं की याचं पाठांतर चांगलं आहे आणि होतंय त्याला. म्हणजे 2दा-4दा कानावर पडल्यानंतर आणि आपलं इतकं 4 वेळा ऐकून होणार नाही, हो, पण त्या हो, हो. सिक्वेन्स मध्ये त्याचं होऊन आणि जातं. एवढ्या लहान वयात. हो. आणि नंतर आणखी एक मला एक इन्सिडेंट आठवतोय. मी त्याला लहानपणापासूनच म्हणजे तो 2-2.5 वर्षाचा असल्यापासून एक चिकू पिकू म्हणून एक मासिक आहे. हा. तर ते लहान मुलांचं मासिक मी सुरू केलेलं. ते दर महिन्याला यायचं आणि त्याच्यातल्या गोष्टी मी त्याला म्हणजे आपल्याला तेव्हा आठवत नाही ना, ते जेव्हा सांगतात किंवा गोष्ट सांग तेव्हा हो, काही आपल्याला नाही थोडी ना आठवत. आठवत बरोबर. नाही. सो तो मला एक चांगला सोर्स होता आणि मग मी त्याला त्याच्यातल्या गोष्टी वाचून दाखवायचे. ओके. यू विल नॉट बिलीव्ह की एक गोष्ट त्याच्यातली अशी होती की त्याला ती म्हणजे इतकी पाठ झालेली की असं वाटेल की मी तो वाचतोच आहे, पण ऍक्च्युली अच्छा. त्याला शब्द कळत हो, नव्हते, पण वाचता त्याला ते येत पाठ नव्हते. झाले होते. एक होती चिमणी. ओके. आपण नंतर ऐकू हा कैवल्य. हा, तर अशा प्रकारे त्याला ती पूर्ण पाठ झाली होती. म्हणजे जणू काही वाचतोच आहे तो इतकं. बरोबर आहे. मग तेव्हा ते आम्हाला थोडंसं लक्षात आलं की याचं पाठांतर आहे चांगलं. मला तो गाण्याच्या क्लासलाच जायला लागला. मग तिथे बऱ्याच गोष्टी गाणी रिव्हिजन. हो. हा तर ते ऐकवायला लागले. मग त्याच्यातलं जे आवडतं ते तो स्वतः पिक करतो. ओके. शिवप्रताप माझ्या कानावर आलं, मग मी त्याला एकदा ऐकवलं, मग त्याला ते आवडलं आणि मग ते हा. त्याने ते महत्वाचं आहे की फोर्स नाही केलं बाबा पाटकर नाही, त्याला आवडलं आहे म्हणून तू. आणि ते त्याच्याकडून तेवढंच पाठवतं जे त्याला आवडतंय. ओके. मलाही तितका वेळ नसतो, ह्यांनाही तितका वेळ नसतो. मग बरं. अशा आणि वेळी- तो पण खूप छोटा आहे ना गं, खूप कारण छोटा त्याचं आहे. शाळा आहे, खेळणं आहे.
त्याचं स्वतःच पण टाइम आहे ना, बरोबर. त्या दृष्टीने तो खूप म्हणजे आम्हाला पण आश्चर्य वाटतं अगदी बरोबर. त्याचे हे सगळे प्रोग्राम्स बघून. हा, पण या सगळ्या गोष्टीमध्ये जसं आम्ही तेही प्रिकॉशन्स घेतो की त्याला स्क्रीन टाइम आम्ही देत नाही. जास्तीत जास्त मोबाईल जरी असलं तरी ऐकण्यासाठी देतो. ओके, म्हणजे जसं चिकू पिकूचं मासिका बरोबर त्यांचं एक ऑडिओ पण आहे. तर बरोबर मग त्या गोष्टी त्याला ऐकण्याची सवय आहे, किंवा मग आता या गाणी वगैरे काही बरोबर. तर ऐकून त्याच्या लक्षात राहतील असा बरोबर आहे. प्रयत्न. मस्त मस्त. आणि जेवताना फोन आणि किंवा टीव्ही नाही, चालू? हे प्रिकॉशन्स आम्ही फार लहानपणापासून केल्यात की जेवताना टीव्ही द्यायचा नाही, जेवताना मोबाईल द्यायचा नाही. टीव्ही कधी कधी आता जेव्हा मोठा झालाय त्याच्यानंतर मग वेळच मिळत नाही टीव्ही बघायला. बरोबर आहे. मग कधी कधी होतं हा, थोडं जेवणातून द्यायला सुरू पाहिजे. किंवा जेवणाच्या आधी मग ते थोडं कंटिन्यू होणं, हो. अशा गोष्टी आता घडतायत. बरोबर आहे. पण जेव्हा तो लहान होता तेव्हा आम्ही ऍटलिस्ट एवढं हे केलं की त्याच्या जेवणाच्या वेळपुरता तरी आपण वेळ काढायचा आणि त्याला भरवायचं, किंवा म्हणजे लहान असताना, आणि नाहीतर त्याच्याबरोबर बसायचं आणि त्याच्याबरोबर वेळ घालवायचा. बरोबर आहे. गप्पा गोष्टी आणि किंवा आमचं बोलणं झालं पाहिजे. हा, ते सगळ्यात महत्वाचं. बघितलं ना मंडळी, संभाषण एकमेकांमध्ये होणं फार गरजेचं आहे. आणि आपण नेहमी म्हणतो की संस्कार फार महत्वाचे आहे आणि त्याच्याने माणूस घडत असतो. इथे आपण बघितलं की कैवल्यला कुठल्याच गोष्टीची रोकटोक नाहीये, पण त्याची जशी आवड आहे तसं दोघं मम्मी पप्पांनी त्याला छान वाढवतायत आणि आज तुमच्या समोर हा रिझल्ट दिसतोय. आणि आम्हालाही सगळ्यांना खूप म्हणजे आश्चर्यकारक असतं हे सगळं, हे कसं हा म्हणतोय किंवा याला हे कसं माहिती आहे, त्याच्या मागची स्टोरी माहिती आहे. कारण त्याला त्याची आवड आहे म्हणून हे सगळ्या गोष्टी तो आत्मसात करतोय. आणि नक्कीच घरच्यांची मेहनत आहे, कारण ती पण फार महत्वाची असते. तर तुम्हाला पण मी एक विनंती करेल की तुमच्या घरात जी लहान मुलं आहेत त्यांना आतापासून, आणि प्रत्येक फॅमिलीला वाटतं की नाही आपलं मूल हे छानच असावं, सगळ्याच दृष्टीने पुढे जात राहावं. आणि मुख्य म्हणजे काय म्हणतो ना आपण, जे सध्याचं जग चालू आहे, बऱ्याच गोष्टी आपण ऐकतो कानावर, चुकीच्या गोष्टी, म्हणजे जे चुकीचं वातावरण आहे किंवा फॅमिलीला म्हणा, मुलांना अयोग्य वातावरण आहे, त्याच्यापासून जितकं आपल्याला दूर ठेवता येईल ना तेवढं आपण मुलांना ठेवायचं आहे. मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे मला, की हा मोठा झाल्यावर हा व्हिडिओ बघेल तर तुम्हाला तेव्हा त्याने तुमच्याकडे कुठल्या दृष्टीने बघावं अशी अपेक्षा आहे? त्याला असं वाटावं की काही वेस्ट नाही गेलाय, जे काही केलं त्याचा मला आयुष्यात फायदा होतोय, किंवा त्यावेळी जे मम्मी पप्पांनी सांगितलं तर त्याचा मला कुठेतरी फायदा होणार आहे किंवा फायदा होतोय, एवढं त्याला वाटलं तरी अरे, समाधान आहे. खूप छान. आता सध्या तुम्ही जे पॅरेंट्स आहेत त्यांना काय सांगू इच्छित, एक आई म्हणून तुम्ही काय सल्ला द्या? आई म्हणून इतकं सांगेन की मुलांमध्ये कॅलिबर भरपूर आहे आताच्या, म्हणजे आपण जसे होतो त्याच्याबरोबर कम्पेअर नाही करू शकत. मुलं खूप ऍडव्हान्स आहेत, मुलं खूप स्मार्ट आहेत, बरोबर. पण आता त्यांना तेवढी समज नाहीये की त्यांना काय करायचं किंवा काही नाही करायचं. आपल्याला थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागणार, थोडासा वेळ काढायचा. आताच्या ह्याच्यात आपल्याला पॉसिबलच नाहीये की त्यांच्यासाठी खूप सारा वेळ काढावा, पण जेवढा वेळ काढू तो डेडिकेटली त्यांना दिला गेला पाहिजे, सो दॅट त्यांनाही वाटेल आणि ती अटॅचमेंट आपल्या दोघांमध्ये आमच्या म्हणजे पालकामध्ये आणि त्या मुलामध्ये राहील, आणि आपल्याला समाधान मिळेल त्यातून. ते महत्त्वाचं आहे. आणि समाधान सगळ्यात महत्वाचं आहे, जे तुम्हाला कुठूनही तारून नेतं असं मला वाटतं. बरोबर. तर ते एक समाधान तुम्हाला मिळेल इतकं त्या मुलांसाठी नक्कीच करावं आपण. ओके, बरोबर आहे. खूप छान उत्तर दिलं. कैवल्य ये इकडे. हा, तुला परत आवडेल भेटायला आपल्याला सगळ्या या मित्रमंडळींना? हा. मग त्यांना सांग की हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आपण परत भेटूया. आपण परत भेटूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यांनी त्याचं सांगितलंय. चला, तुम्ही दोघंही, कैवल्य आणि मम्मी पप्पांचे खूप खूप आभार. आणि खरंच प्राऊड पॅरेंट्स म्हणून तुमच्याकडे आज बघते आणि खूप छान वाटतंय की असं आपण उगाच ऐकतो की आजकाल काही पालकांना लक्ष नाही, मुलांकडे लक्ष देत नाही. हे अगदी खोटं आहे. असे भरपूर पालक आहेत की त्यांना स्वतःच भवितव्य जे आपला मुलगा किंवा मुलगी आहे त्याच्यात दिसते आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत. आणि मी तुम्हाला सांगेल की तुमच्या पण ओळखीमध्ये जे आहे मंडळी, त्यांना पण तुम्ही तुमचा स्वतःचा अनुभव सांगत जा की कसं मुलांना जपलं की त्याचा फायदा होतो. तर मंडळी, तुम्ही पण या गोष्टीकडे सगळ्या लक्षात ठेवा आणि आपण परत भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःला आवडेल तसंच जगा. बाय. मंडळी, कैवल्य आहे ना आमचा, इतकी त्याच्यात एनर्जी आहे
की आता मी म्हटलं की आता आपला झाला व्हिडिओ बंद, तर म्हणतो नाही माझं एक गाणं म्हणायचंच राहिलं. तर त्याच्या आग्रहाखातर मी परत व्हिडिओ ऑन करते आहे. गाणं नाही, ओके, कविता, कविता. सॉरी गाणं नाही, कविता तो आता म्हणून दाखवणार आहे आपल्याला. एक होता चिमणा त्याला सापडला दाणा, एक होता चिमणा त्याला सापडला दाणा, आई आई दाण्याचे काय करू, आई आई दाण्याचे काय करू, भाकरी कर. हा, दळू कसे घरा घरा, दळू कसे घरा घरा, दळू कसे भरा भरा, दळू कसे भरा भरा, थापू कशी थप थप थप, थापू कशी थप थप थप, भाजू कशी चट चट चट, भाजू कशी चट चट चट, खाऊ कशी मट मट मट, खाऊ कशी मट मट मट, ढेकर कशी ओ. वा 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 वा, मस्त. एक होता चिमणा त्याला सापडला दाणा, एक होता चिमणा त्याला सापडला दाणा. खूप छान. आणि इथे मी म्हणेल त्याने रेसिपी पण दिली आहे, कशी काय करायची, कसं खायचं, कसं पचवायचं. तर या गोष्टीचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या. आणि तो आता पळाला, गाणं म्हटलं आणि तो पळाला. हरकत नाही, लहान मुलं, आपण कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती नाही करायची. त्यांना जसं आवडतंय आणि त्यांच्या कलेनेच घेतलं पाहिजे आणि त्याचं रिझल्ट शेवटी आपल्याला छानच मिळतो.